नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे। शेतकरी बंधूंनो, आपण वेगवेगळ्या पिकातील कीड रोगाची माहिती असो किंवा त्याविषयी यूट्यूबला आपण वेगवेगळ्या विषयाचं तर आपण करत आहोत। त्याचप्रमाणे आपण हे आंबा पिकातील एक सिरीज चालू करत आहोत। तर त्याच्यामध्ये आंबा पिकातील मोहर संरक्षण असो किंवा मोहर येण्याच्या अगोदर काय निगा किंवा काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आंबा पिकातील येणारे वेगवेगळे किडी असो किंवा वेगवेगळे रोग हे आपण वेगवेगळ्या भागामध्ये आपण आंबा पिकातले बघणार आहोत। तर त्यातलं आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे मोहर येण्याच्या अगोदर आंबा पिकातील काय काळजी घेतली पाहिजे किंवा मोहर याच्या अगोदर शेतकरी बंधूंनी त्या आंबा बागेची काळजी कशी घेतली पाहिजे ह्याच्यावर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर प्रथमतः आपण जर नवीन असाल तर आपण ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब व कॉमेंट्स करून फॉरवर्ड सुद्धा करावे। तर आज आपण हे बघत आहोत, आंबा बागेत आपण आलेलो आहोत। तर ह्या आंबा बागेतली मोहर येण्याच्या अगोदर आपल्याला काय निगा किंवा काळजी घेणं गरजेचं आहे आपण पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपण बघतात हे आंब्याचं झाड, ह्याच्यामध्ये आपल्याला आत्ताच पाऊस संपून गेलेला आहे आणि पाऊस संपून गेल्याच्या नंतर जवळपास 15-20 दिवसापूर्वी पाऊस संपल्याच्या नंतर आंबा बागेची पहिल्यांदा आपण म्हणजे आंबा बाग स्वच्छ आणि क्लीन असणं गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये कुठलेही गवत असता कामा नये, पूर्ण गवत काढलेलं पाहिजे। स्वच्छ आंबा बाग करून आपल्याला त्या आंबा बागेतील सर्व कामं केले पाहिजेत। जमिनीमध्ये असलेला ओलावा लवकर कमी झाल्याने मोहर येण्याची प्रक्रिया सुरू होते। तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। मग जर बघितलं तर मोहर येण्यासाठी आपल्याला आंबा पिकापासून म्हणजे आंब्याचं जे खोड असतं तर त्या खोडापासून जवळपास 5 फुटापर्यंत आपल्याला कुदळीने किंवा रोटावेटरने हे चांगलं व्यवस्थितरित्या खाली वर करून घेणं गरजेचं आहे। आणि मग त्याच्यामुळं साधारणपणे एक 15 ते 20 सेंटीमीटर खाली आपल्याला ते खोदून घेणं गरजेचं आहे। ह्याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये असलेली जी म्हणजे ओलावा आहे हा बाहेर निघतो आणि आंबा बागेला ताण बसल्यामुळं आपल्याला मोहर येण्यासाठी त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो। तर ही जर बघितलं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ही शिफारस केलेली आहे। तर ही आपल्याला त्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे। ह्याच्यानंतर आपण जर बघितलं तर हे केल्याच्या नंतर जवळपास आपल्याला ह्या बागेमध्ये जे जुने झाडं किंवा जुने फांद्या आहेत, ज्या सुकलेल्या फांद्या आहेत किंवा वाळलेल्या फांद्या आहेत, हे आपल्याला ह्याचा नायनाट करणं गरजेचं आहे। आणि मग ह्याच्या नंतर आपल्याला जर बघितलं तर ह्या आंबा बागेमध्ये नवीन पालवी फुटू लागली जर दिसत असेल, नवीन पालवी जर फुटलेली अशी दिसत असेल तर आपल्याला मग त्याचं सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या संरक्षण करणं गरजेचं आहे। तर ह्या नवीन पालवीवरच आपल्याला पुढं चालून किंवा ज्या फांद्या आहेत अशा ज्या म्हणजे मॅच्युअर झालेल्या आहेत तर ह्याच्यातून आपल्याला मोहर चांगल्या पद्धतीने निघू शकतो। तर मग ह्याच्यासाठी आपल्याला नवीन पालवी जर निघत असली तर त्याच्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मग ह्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव जर होत असला किंवा दिसत असला तर आपल्याला त्या नवीन पालवीवर डेल्टामेथ्रिन 2.8% EC 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यात आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे। काही ठिकाणी आंबा बागेमध्ये मोहर येण्याची सुद्धा म्हणजे स्थिती सुरू झालेली आहे किंवा येऊ शकतो। तर ह्या मोहर येण्याच्या जर स्थिती असली तर त्या ठिकाणी सुद्धा तुडतुडे किंवा मावा किडीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसू शकतो। आणि मग जर आपल्याला ह्याच्यामध्ये असा जर प्रादुर्भाव दिसत असला तर आपल्याला त्याच्यामध्ये लॅम्बडासायहॅलोथिन 5% 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून आपल्याला हे फवारणी करणं गरजेचं आहे। आर्द्र हवामान जर असेल तर ह्याच्यावर शेंडामर येण्याची चान्सेस जास्त असतात। म्हणजे आपण ह्याच्यात पाहू शकतात की तर शेंडामर होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा ह्या शेंडामर जर अशा पद्धतीने जर झाला तर शेंडामर आपल्याला असा पूर्ण शेंडा जो आहे तो मेलेला दिसतो आणि मग ह्याच्यासाठी शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। ह्याच्या
फवारणी करणं गरजेचं आहे. जर दमट वातावरण असेल तर आंबा बागेवर मीज फ्लाय सुद्धा आपल्याला दिसू शकते, मीज माशी जी आहे ती. आणि मग इथं जर बघताना आपण ह्या ह्या पानावर की असे म्हणजे गाठी गाठी तयार झालेल्यासारखे आपल्याला दिसू शकते त्याच्यावर मीज फ्लायच्या. आणि मग ह्या मीज फ्लायचा जर आपल्याला प्रादुर्भाव जर झालेला दिसला तर त्यासाठी आपल्याला जर फवारणी केली तर आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं व्यवस्थापन करता येतं. तर त्याचबरोबर जर ढगाळ वातावरणातील बदल, त्याचबरोबर धुकं, पावसाळी वातावरण असं जर उद्भवलं किंवा त्यावेळेस जर तयार झालं तर आपल्या आंब्याची जी नवीन पालवी फुटलेली फांदी असू किंवा मोहर येण्याच्या अवस्थेत जर असली तर त्याच्यावर करपा रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि मग हा जर करपा रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला झालेला दिसला तर ॲझोस्ट्रॉबिन जे आहे, ॲझोस्ट्रॉबिन 23% SC 1 मिली प्रति लिटर पाणी, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा बोर्डोमिस्ट्रन 1% किंवा कार्बेंडाजिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी. तर ह्यापैकी कुठलंही एखादं बुरशीनाशक आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे मी वरील लॅम्बडा सायलोथिन असो किंवा डेल्टामेट्रिन असो ह्याच्यापैकी एखादं कीटकनाशक हे आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं आहे. ज्या बागेमध्ये समजा मोहर यायची अवस्था आहे किंवा मोहर फुटायच्या अवस्थेत आहे तर त्यावेळेस आपल्याला इमिडाक्लोपिड जे कीटकनाशक आहे ते, कारण की मोहर यायच्या अवस्थेमध्ये तुडतुडे, मावा, त्याचबरोबर करपा हे आपल्याला आपल्या आंबा मोहर फुटण्याच्या अवस्थेमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात. मग त्याच्यासाठी इमिडाक्लोपिड आणि त्याच्यामध्ये कार्बेंडाजिम प्लस मँकोजेब हे कंबाईन मधलं जे बुरशीनाशक इमिडाक्लोपिड हे कीटकनाशक 3 मिली प्रति 10 लिटर पाणी आणि कार्बेंडाजिम प्लस मँकोजेब 2 ग्रॅम ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला जर फवारणी घेतली तर आपल्याला त्या मोहर येण्याच्या अवस्थेमध्ये तुडतुडे, मावा, त्याचबरोबर करपा रोग, काही वेळेस भुरी रोगाचा सुद्धा इथून पुढं आपल्या आंबे बागेवर प्रादुर्भाव होऊ शकतो. तर हे आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रण करता येतं किंवा आपल्या आंब्या बागेचं व्यवस्थितरित्या त्याचं म्हणजे संरक्षण करता येतं. कारण की आंबा बागेतलं असं आहे की आपल्याला वर्षातून एकदाच हे पीक भेटतं आणि शेतकरी बंधूंना एकाच वेळेस त्याचा फायदा किंवा त्याच्यातून उत्पादन येणार आहे ते भेटणार असतं. आणि जर आंब्यामधलं मोहर येण्याच्या अगोदरपासून जर आपण त्या आंबा बागेचं व्यवस्थापन किंवा निरीक्षण करून त्याचं जर व्यवस्थित काळजी घेतली तर आपला पुढे येणारा आंब्यावरील मोहर चांगला येतो. त्याचबरोबर त्याच्यावर करपा, भुरी न येऊन तो म्हणजे गळणार सुद्धा नाही आणि शाश्वत पद्धतीने आपल्याला त्या आंब्याचं उत्पादन सुद्धा चांगलं घेता येतं. मग शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण मोहर येपासूनच त्याची व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी आणि मोहर आल्याच्या नंतर काही आपल्याला त्याच्यात उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण ही आंबा बागेतली सिरीज आपण कंटिन्यू चालू करणार आहोत. हा भाग एक असे आपल्याला सगळे किडी रोग आंब्यातले मोहर संरक्षण असो किंवा बाकीचे जे रोग किडे आहेत ह्याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं हे इथून पुढं राहणार आहे. तर जरूर बघावे व जे आंबा बाग शेतकरी आहेत त्यांना सुद्धा ह्याच्याविषयी माहिती द्यावी. धन्यवाद.